शाबूत तांदूळ भिजत न घालता अतिशय मऊ लुसलुशीत अशी आपण उपवासाची खिचडी बघणार आहोत. अगदी 5 ते 10 मिनिटात बनवून तयार होते. उपवास म्हटलं की आदल्या दिवशी शाबूत तांदूळ भिजत घालावे लागतात. काही वेळेला आठवणीत राहतं, काही वेळेला राहत नाही. अशा वेळेला तुम्ही झटपट अशी खिचडी बनवू शकता. शाबूत तांदूळ भिजत घालायचंही झंझट नाही. अतिशय फडफडीत मोकळी अशी ही खिचडी होते. मी तर दह्यासोबत खाल्लेली आहे. तुम्ही कशासोबत खिचडी खाता तेही नक्की कमेंट करून सांगा आणि ही खिचडी एकदा नक्की ट्राय करा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं रियाज रेसिपी मराठीमध्ये. चला तर मग जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. एका मोठ्या बाउलमध्ये 1 वाटी शाबूत तांदूळ घेतलेले आहेत. बारीक पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आपल्याला अलगद अशा हाताने आपल्याला थोडेसे चोळून घ्यायचे आहेत. 1 ते 2 पाण्याने आपण या शाबूत तांदळाला स्वच्छ धुवून घेणार आहोत. आपण कमीत कमी 2 पाण्याने तरी धुवून घ्यायचं आहे, जेणेकरून त्या शाबूत तांदळाची जी पावडर असते किंवा थोडाफार कचरा असतो तो निघून जाईल. पुन्हा पाणी वतून आपल्याला 5 मिनिटं याला झाकून ठेवायचं आहे पाण्यासकट. 5 मिनिटं झाल्यानंतर आपण यातलं पूर्ण पाणी निथळून काढणार आहोत. याच्यामध्ये जराही पाणी राहिलं नाही पाहिजे. तुम्ही झाकण लावून असं उलटं करून निथळू शकता किंवा मग चाळणीमध्ये पाणी काढून निथळून घेऊ शकता याला. पाणी निथळल्यानंतर तसंच आपल्याला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण फोडणी देऊन घेऊया खिचडीला. इथे मी तुपाचा वापर केलेला आहे. खिचडी बनवते उपवासासाठी म्हणून तुम्ही तेलही वापरू शकता. एकदम बारीक चिरलेल्या अशा 3 ते 4 मिरच्या घेतलेल्या आहेत, ते याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. त्या व्यवस्थित आपल्याला अर्धा मिनिटं भाजून घ्यायच्या आहेत. मिरच्या चांगल्या भाजल्याने त्याचा पूर्ण तिखटपणाचा जो फ्लेवर असतो तो खिचडीमध्ये उतरतो. त्यानंतर आपण एक बारीक चिरलेला बटाटा घेतलेला आहे, चिरून स्वच्छ धुवून. तो बटाटा याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. झाकण ठेवून 5 मिनिटं आपल्याला बटाटा शिजवून घ्यायचा आहे. 5 मिनिटानंतर व्यवस्थित असा आपला बटाटा शिजला जातो. व्यवस्थित पुन्हा बटाटा 1 मिनिट आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपण मगाशी जे शाबूत तांदूळ भिजत घातलेले होते ते शाबूत तांदूळ याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. शाबूत तांदूळ घालताना याची काळजी घ्यायची की त्या शाबूत तांदळामध्ये जराही पाणी राहायला नको, नाहीतर मग खिचडीचा आपल्याला लगदा होऊ शकतो. त्यामुळं व्यवस्थित असे शाबूत तांदूळ याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे. शाबूत तांदूळ घातल्यानंतर आपण शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहोत. मी इथे 1 वाटी शाबूत तांदूळ घेतलेले होते, त्याच्यासाठी मी अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे. व्यवस्थित कूट घालून घ्यायचं आहे. एकसारखं असं 2 ते 3 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर सगळी खिचडी आपण एका जागी अशी गोळा करून घेणार आहोत आणि त्याच्यावरती पाण्याचा शिंतोडा देऊन व्यवस्थित अशी झाकून 5 मिनिटं आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. पाण्याचा शिंतोडा देऊन वाफ काढल्यामुळे शाबूत तांदूळ आतपर्यंत व्यवस्थित शिजले जातात आणि मऊ होतात. वाफ काढल्यानंतर पुन्हा व्यवस्थित आपल्याला एकसारखं असं परतून घ्यायचं आहे 4 ते 5 मिनिटं. अशा आपण अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट वापरलेला होता. आता आपण पुन्हा कमी वाटतो म्हणून 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत. पहिल्यांदा जर का जास्त कूट वापरला तर खिचडीचा लगदा होऊ शकतो. त्यामुळं निम्मी खिचडी परतल्यानंतर पुन्हा आपण 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालून व्यवस्थित अशी खिचडी परतून घेणार आहोत. चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित खिचडी आपल्याला परतून घ्यायची आहे. जेवढी खिचडी तुम्ही व्यवस्थित परताल 3 ते 4 मिनिटं, तेवढी याची टेस्टही छान लागते. मऊ लुसलुशीत जराही लगदा न होता फडफडीत मोकळी अशी आपली खिचडी बनवून तयार आहे. माझ्या रेसिपीज तुम्हाला थोड्या जरी आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. रेसिपी कशी वाटली तेही कमेंट करून नक्की सांगा.